नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रकरण 3 त्रिकोण ट्रँगल सराव संच 3.1 आपण सोडतोय। प्रश्न 3 आपण सोडलेले आहेत। प्रश्न 4 सोडवणार आहोत। त्रिकोणाच्या 3 कोणापैकी एक कोन सर्वात लहान कोनाच्या दुप्पट व दुसरा कोन सर्वात लहान कोनाच्या तिप्पट आहे, तर त्या तिन्ही कोनांची मापे काढा। द मेजर ऑफ वन ऑफ द angles of a triangle is twice the measure of its smaller angle, and the measure of the other is thrice the measure of the smaller angle. Find the measure of the three angles. समजा आपण लहान कोणाचं माप या ठिकाणी 1 मानलं। प्रश्नामध्ये 8 दिले आहे। दुसऱ्या कोणाचं माप या लहान कोणाच्या दुप्पट आणि तिसऱ्या कोणाचं माप तिप्पट आहे, म्हणून दुसऱ्या आणि तिसऱ्या कोणांची मापे अनुक्रमे 2x आणि 3x असतील। त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते। या गुणधर्माचा वापर करून त्रिकोणाच्या इतर 2 कोनांच्या मापे लहान कोनाच्या दुप्पट म्हणून 2x अंश, लहान कोनाच्या तिप्पट म्हणून 3x अंश। आता त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, म्हणून x अधिक 2x अधिक 3x बरोबर 180। ओके, हे अंश आहेत। 3x आणि 2x 5x आणि 1x 6x अंश बरोबर 180 अंश, म्हणून x बरोबर 180 भागिले 6, x बरोबर 6 18 6 0 0, x ची किंमत 30 आली। ओके, 1 अंश। लहान कोनाचं माप अर्थात त्रिकोणाच्या माप x बरोबर 30 अंश, दुसऱ्या कोनाचे माप 2x बरोबर 2 गुणिले 30 बरोबर 60 अंश, आणि तिसऱ्या कोनाचे माप 3x 3 गुणिले 30 बरोबर 90 अंश। ओके, म्हणजे त्रिकोणाचे ते 3 कोन आहेत ते 30 अंश 60 अंश 90 अंश। प्रश्न 5 आहे। आकृतीमध्ये दिलेल्या कोनांच्या मापावरून x y z च्या किमती काढा। या ठिकाणी त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते। रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, म्हणूनच या ठिकाणी 140 आणि z रेषीय जोडीतील कोन आहेत, म्हणून 180 ने 140 वजा केला तर या ठिकाणी 40 अंशाचा कोन z मिळतोय। 100 आणि y यांची बेरीज 180 रेषीय जोडीतील कोन आहेत। 100 मधून 180 मधून 100 गेले 80 अंश, या ठिकाणी y कोन मिळाला। z या ठिकाणी 40 आणि y 80, 40 आणि 80 120, आणि म्हणून x 60 अंशाचा होणार। तिघांची बेरीज 180 अंश। ओके, इन फिगर मेजर ऑफ सम अँगल्स आर गिवन यूजिंग मेजर्स, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x y अँड z। y अधिक 100 अंश बरोबर 180 अंश, रेषीय जोडीतील कोन त्यामुळे y बरोबर 180 वजा 100, y बरोबर 80 अंश। ओके, त्यानंतर z आणि 140 बरोबर 180 रेषीय जोडीतील कोन आहे ते। z आणि 140 180 बेरीज आहे। रेषीय जोडीतील कोन z बरोबर 180 140 पलीड गेले वजा 140, z बरोबर 40 अंश। ओके, x अधिक y अधिक z बरोबर 180। त्रिकोणाचे 3 कोन, त्रिकोणाचे x अधिक y अधिक z बरोबर 180, त्रिकोणाचे 3 कोन। x ची किंमत काढायची आहे, y ची 80 काढलेली आहे, z ची 40 काढलेली आहे। 80 आणि 40 120 पलीड गेल्यानंतर 180 वजा 120 बरोबर 60 अंश। x ची किंमत 60 अंश, x बरोबर 60 आहे, y 80 मिळाला आणि z 40। ओके, y प्लस 100 इज इक्वल टू 180 अँगल्स इन लिनियर पेअर्स, y इज इक्वल टू 180 मायनस 100, y इज इक्वल टू 80। देन z प्लस 140 इज इक्वल टू 180 अँगल्स इन लिनियर पेअर्स, z इज इक्वल z प्लस z is equal to 180 minus 140, z is equal to 40,
एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 180. एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 180. The sum of measure of all angles of a triangle is 180. Putting value y and z, 80 plus 40 is equal to 180. X plus 80 plus 40 is equal to 180. X plus 120 is equal to 180. X is equal to 180 minus 120. X is equal to 60. The values of x are 60 degree, values of y 80 degree आणि values of z 40 degree. पाचवा प्रश्न. सहावा प्रश्न असा आहे, ए बी समांतर डी दिलेल्या मापावरून कोण DRE काढायचा आहे. कोण DRE, ए बी समांतर डी दिलेल्या मापावरून कोण DRE आणि कोण ARE काढायचे. ओके, इथला कोण. या दोन समांतर रेषांना ED या छेदिकेने छेदले असता 70 आणि हा इथला 70 हे युत्क्रम कोण आहेत. ओके, दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता युत्क्रम कोण एकरूप असतात. 70 त्रिकोण DRE मध्ये हा 70 आणि हा 40, 70 आणि 40 110, तिघांची बेरीज 180 आहे. का तर D जवळचा कोण, R जवळचा आणि E जवळचा कोण हे तीन त्रिकोणाचे कोण आहेत. त्यामुळे 70 आणि 40 110, 180 म्हणून वजा केला तर हा 70 मिळणार. ओके, हा 70 असेल तर रेषीय जोडीतील कोण यांची बेरीज 180 अंश असते. R जवळचा DRE आणि ARE यांची बेरीज 180, हा 70 असेल तर हा 110. ओके, अशा पद्धतीने आपल्याला कोण DRE 70 आणि ARE 110 अंश मिळालेला आहे. पाहूया दुसरा आणखी गुणधर्म आपण वापरला. रेषा AB समांतर रेषा D त्यांची छेदिका ED घेतली तर कोण BAD आणि कोण या ठिकाणी EDA हे दोन आहेत. जे कोण आहेत, कोण BAD आणि कोण EDA हे युत्क्रम कोण आहेत, एकरूप आहेत. मग BAD 70 अंश दिलेला आहे तर हा EDA 70 अंश इथला. ओके, आता त्रिकोण RDE चा कोण ARE हा बाह्य कोण आहे आणि त्रिकोणाच्या दूरस्थ अंतरकोणाच्या प्रमेयानुसार याचं जे माप आहे बाह्य कोणाचे माप कोण ARE हा विचारलेला ARE, तर त्या त्रिकोणाचे DRE चे दूरस्थ कोण या बाह्य कोणाला लागून हा सोडला तर 70 आणि 40 या दोघांच्या बेरजेबरोबर म्हणजे D आणि E या कोणांच्या बेरजेबरोबर ARE याचं माप असत्या. हे दूरस्थ अंतरकोणाचं प्रमेय त्रिकोणाच्या 70 आणि 40 110 लिहिलेलं आहे सविस्तर 110 अंश. ओके, आणि इथला कोण ARE ला रेषीय जोडी तयार करणारा कोण DRE हा विचारलेला आहे. रेषीय जोडील कोण. ओके, आत्ताच आपण हा 110 अंश काढलेला आहे. अधिक कोण DRE बरोबर 180 अंश आणि कोण DRE बरोबर 180 वजा 110 कोण DRE बरोबर 70 अंश. ओके, here line AB parallel and D and line AD is a transversal, angle BAD congruent angle EDA alternate angles, but measure of angle BAD is equal to 70 degree, therefore EDA also is equal to 70 degree. Okay, angle ARE is an exterior angle of a triangle RDE. Therefore, theorem of remote interior angle is equal to ARE is equal to angle D plus angle E. Angle ARE is equal to D is 70 is 40, 70 plus 40 110. Angle ARE is equal to 110 degree. Here angle ARE and angle DRE is equal to 180 degree angles in linear pairs, but angle ARE is 180 plus angle DRE is equal to 180. Angle DRE is equal to 180 minus 110. Angle DRE is equal to 110 minus 180 minus 110 70 degree. ओके, या ठिकाणी 7वा प्रश्न आहे. त्रिकोण ABC मध्ये कोण A व B चे दुभाजक बिंदू O मध्ये छेदतात. कोण C 70 अंश आहे तर कोण A O B चं माप विचारलेलं आहे.
In a triangle ABC, angle A bisects of angle A, and bisectors of angle A and angle B intersect at point O. If angle C is equal to 70 degree, then find the measure of angle AOB. ही आकृती आपण पाहिली. त्रिकोण ABCच्या कोण Aचा दुभाजक आणि Bचा दुभाजक एकमेकांना O मध्ये छेदतात. या ठिकाणी हा 70 मापाचा दिलेला आहे कोण ACB आणि आपल्याला कोण AOB हा शोधायचा आहे. ओके. आता या ठिकाणी प्रश्नावरून कोण CAO एकरूप, कोण OAB ओके. आणि मग यांची मापं समान आहेत, त्यामुळे कोण CAO बरोबर कोण OAB आपण 1 मानला. तसेच कोण OBC किंवा CBO, कोण CBO बरोबर कोण OBA बरोबर y मानला, कोण दुभाजक असल्यामुळे. ओके. कोण दुभाजक हा गुणधर्म आहे. ओके. कोण दुभाजकामुळेच हे दोन समान कोण झालेले आहेत. त्यामुळे कोण CAB बरोबर हा x आणि हा x अंश अधिक x अंश बरोबर 2x अंश. आणि कोण ABC y अधिक y बरोबर 2y अंश. ओके. म्हणून त्रिकोण ABC मध्ये, या त्रिकोण ABC मध्ये तिघांची बेरीज कोण C अधिक कोण A अधिक कोण B बरोबर 180 अंश. कोण C 70 दिला आहे, कोण A जवळचा कोण 2x आणि B जवळचा कोण 2y बरोबर 180 अंश. ओके. 2x अधिक 2y बरोबर म्हणून चिन्ह 70 पलीकडे गेला 180 वजा 70, 2x अधिक 2y बरोबर 180 म्हणून 70 गेला 110 अंश. प्रत्येक पदाला 2 भागलं x अधिक y बरोबर 55 अंश. ओके.